नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तलाठी भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2023। या प्रश्नपत्रिकेत आपण काही IMP आणि महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहेत, जे इथून मागं परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत आणि येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात। आणि तलाठी भरती व्यतिरिक्त ज्या आपण कोणत्या परीक्षा येणाऱ्या काळात निघतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे ठरू शकतात। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक देखील नक्की करा आणि मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि मित्रांनो खूप मुलांचा प्रॉब्लेम आहे की व्हिडिओची क्लॅरिटी चांगली दिसत नाही, तर त्यासाठी तुम्हाला या कोपऱ्यात जायचं आहे आणि त्या ठिकाणी सेटिंगवर क्लिक करून तुम्हाला जी क्वालिटी 360p वरती करायची किंवा 360 करायची जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसेल। तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। तर या ठिकाणी आपला जो पहिला प्रश्न आहे आपण बघू की तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो। तर बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत: मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, पेशकार। तर बघा प्रश्न पहिल्याचं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंडळ अधिकारी या दोघांच्या मधला दुवा असतो। दुवा म्हणजे काय मित्रांनो, तर बघा तलाठी व तहसीलदार यांचा मध्यस्थी कोण असतो, मंडळ अधिकारी असतो। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते धरण पालखेड धरण समूहामध्ये समाविष्ट आहे। तर बघा ऑप्शन आहेत आपल्याकडे 4: कडवा, वाघाड, मुकणे, भावली। तर प्रश्न क्रमांक 2चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ऑप्शन बी वाघाड हे धरण या ठिकाणी बघू शकता पालखेड धरण समूहामध्ये समाविष्ट आहे। प्रश्न क्रमांक 3, बालानगर, बाडोस, मॅमॉथ या नवीन सुधारित जाती कोणत्या फळ पिकाच्या आहेत। तर बघा या ठिकाणी कृषी संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे आणि बघा ऑप्शन आहेत आपले बोर, सीताफळ, अंजीर आणि संत्री। तर बघा याच्यातलं आपलं योग्य जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3चं ऑप्शन क्रमांक 2 सीताफळ। प्रश्न क्रमांक 4, कंपन म्हणजेच व्हायब्रेशन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात। आपल्याकडे ऑप्शन आहेत 4: हायग्रोमीटर, लायसीमीटर, जिओफोन, ॲनिमोमीटर। तर बघा प्रश्न क्रमांक 4चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिओफोनचा या ठिकाणी वापर होतो। प्रश्न क्रमांक 5, लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणाच्या जलाशयात करण्यात आला। आपल्याकडे जे ऑप्शन आहेत 4 आहेत: जायकवाडी, गंगापूर, कोयना आणि वैतरणा। तर बघा मित्रांनो या 4 ऑप्शनमधून आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोयना। प्रश्न क्रमांक 6, देशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग म्हणजेच ग्रीन ट्रेन कॉरिडोर नुकताच सुरू झाला आहे। तर खालीलपैकी तो कोणता मार्ग आहे, म्हणजे सुरू झालेला आहे मित्रांनो खूप वर्षापूर्वी या ठिकाणी खालीलपैकी कोणता मार्ग आहे। तर बघा ऑप्शन आपल्याकडे 4 आहेत: मुंबई ते अहमदाबाद, भोपाळ नागपूर, रामेश्वरम, मना मदुराई, पूर्व भुसावळ। तर बघा 4 ऑप्शनपैकी आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रामेश्वरम, मना मदुराई। प्रश्न क्रमांक 7, युरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता। आपल्याकडे ऑप्शन आहेत 4: ग्रेट ब्रिटन, ग्रीनलँड, हॉलंड, तुर्की। तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 7चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रीनलँड। प्रश्न क्रमांक 8, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे। तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 4: लोथल, कालीबंगन, ढोलविरा, मोहेंजोदडो। तर बघा प्रश्न क्रमांक 8चं जे आपलं योग्य उत्तर आहे कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा भेटलेला आहे किंवा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 9, सन 1948च्या फॅक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले। तर बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत: 10 वर्षाखालील, 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील आणि 16 वर्षाखालील। तर बघा प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आलेले आहे 1948च्या फॅक्टरी ॲक्ट कायद्यान्वये। प्रश्न क्रमांक 10, सन 1918 साली शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाराखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली। तर बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत: प्रा एन जिरंगा, लाला लजपत राय, स्वामी सहजानंद सरस्वती आणि बाबा रामचंद्र। तर बघा प्रश्न क्रमांक 10चं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी बाबा रामचंद्र आपलं योग्य ऑप्शन आहे। आता बघा प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरावती येथील सन 1897 मधील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते। ऑप्शन आहेत आपले सी शंकरन नायर, रहमतुल्ला सयामी, दीन शॉवाच्छा, रमेशचंद्र दत्त। तर बघा प्रश्न क्रमांक 11चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए सी शंकरन नायर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना उपलब्ध नाही। तर बघा आपले ऑप्शन आहेत: निरंकुश नकाराधिकार, गुणात्मक नकाराधिकार, तात्पुरता नकाराधिकार आणि पॉकेट व्हेटो। तर बघा मित्रांनो हे
प्रश्न क्रमांक 12 जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ऑप्शन बी गुणात्मक नकार अधिकार. प्रश्न क्रमांक 13, भारताचे माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हिदायतुल्ला यांचा कार्यकाळ कोणता? तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 1978 ते 1983, 1979 ते 1984, 1980 ते 1985, 1981 ते 1984. तर बघा आपल्याकडे हे 4 ऑप्शन आहेत आणि 4 ऑप्शनपैकी आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1979 ते 1984 हा काळ त्यांचा होता. प्रश्न क्रमांक 14, सामाजिक विमा हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीतील आहे? तर आपले ऑप्शन आहेत सामायिक सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि प्रांत सूची. तर बघा प्रश्न क्रमांक 14 आपलं जे योग्य उत्तर आहे सामायिक सूची म्हणजेच ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 15, कितव्या घटना दुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे? तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 4, 91वी, 92वी, 93वी आणि 94वी. तर बघा प्रश्न क्रमांक 15 जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन बी 92वी. प्रश्न क्रमांक 16, ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती? विनोद तावडे समिती, डॉक्टर आह साळुंके समिती, टहलियानी समिती, विजय नहाटा समिती. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 जे आपलं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन डी विजय नहाटा समिती. बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही अजून लाईक केलेलं नसेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, कारण की खूप मेहनत लागते असा व्हिडिओ बनवायसाठी, खूप तयारी करावी लागते. तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्हाला जर IMP प्रश्न वन लाईनर असेल किंवा ग्रामसेवक, पोलीस, तलाठी, MTS किंवा जी पण भावी परीक्षा निघणार असेल त्याच्याबद्दल तुम्हाला जर अशी व्हिडिओ पाहिजे असतील तर आता चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तुम्हाला येणाऱ्या काळात त्याचा खूप फायदा देखील होताना दिसेल. प्रश्न क्रमांक 17, जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर. तर बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ते 4 ऑप्शनपैकी आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बी नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही विचारले मित्रांनो. तर बघा आपल्याकडं ऑप्शन आहे 4, अमृतवेल, कौचवध, ययाती आणि शारदा. तर बघा प्रश्न क्रमांक 18 आपलं योग्य उत्तर आहे शारदा ही कादंबरी त्यांनी लिहिलेली नाही. पण ह्याचा अर्थ असा होतो की ऑप्शन ए असेल, ऑप्शन बी असेल आणि ऑप्शन सी असेल. हे तिन्ही ज्या कादंबऱ्या आहे या वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन 3 मार्च, 4 मार्च, 8 मार्च, 12 मार्च. त्या 4 ऑप्शनपैकी आपलं जे योग्य ऑप्शन आहे 3 मार्च. प्रश्न क्रमांक 20, भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत दूधसागर गोवा, चित्रकूट छत्तीसगड, शिवसमुद्रम तामिळनाडू, पुनासा आणि राजस्थान. तर बघा प्रश्न क्रमांक 20 आपलं जे योग्य उत्तर आहे आपण या ठिकाणी बघून घेऊ. ऑप्शन सी शिवसमुद्रम तामिळनाडू ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 21, पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. तर बघा चुकीची जोडी इथं पण चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा तिहेरी प्रकल्प उत्तराखंड, रिहंद प्रकल्प मध्य प्रदेश, मयुराक्षी प्रकल्प पश्चिम बंगाल, भद्रा प्रकल्प कर्नाटक. तर बघा प्रश्न क्रमांक 21 आपलं जे योग्य ऑप्शन उत्तर आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी रिहंद प्रकल्प मध्य प्रदेश. म्हणजे याचा ही जर चुकीची जोडी असेल त्याचा अर्थ असा होतो की या बाकीच्या सर्व जोड्या योग्य आहेत. त्याच्यामुळे हे देखील तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 22, भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोककल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतूद आहे? तर बघा आपल्याकडे ऑप्शन 4, कलम 40, कलम 41, कलम 42, कलम 38. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 जे काही आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कलम 38. आता बघा प्रश्न क्रमांक 23, पुढील वित्तीय समित्या व त्यांचे कार्यक्षेत्राच्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. तर आतापर्यंत आपण चुकीच्या जोड्या ओळखल्या होत्या, आता आपल्याला बरोबर जोड्या बरोबर जोडी ओळखायची आपल्याला. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 23 आपण पहिल्यांदा ऑप्शन बघूया मग आपल्याला याची योग्य उत्तर बघूया. तर बघा मित्रांनो आपलं पहिलं जे ऑप्शन आहे वांचू समिती अप्रत्यक्ष कर, दत्त समिती औद्योगिक परवाना, राजा चेलैया समिती साखर उद्योग, महाजन समिती कर सुधारणा. तर बघा प्रश्न क्रमांक 23 आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दत्त समिती औद्योगिक परवाना. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? तर बघा आपले ऑप्शन आहेत एड्स,
कांजण्या, हिवताप आणि पोलिओ. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24चं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते या तुम्हाला ऑप्शन मी 2 ऑप्शन कट करतो. ऑप्शन सी आणि डी या दोन्हीपैकीच योग्य उत्तर आहे. सी किंवा डी या दोन्हीपैकीच एक कोणतरी उत्तर आहे ते तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. ज्याला कोणाला येत असेल त्याने कमेंटमध्ये सांगायचं आहे, ज्याला येत नसेल त्याने गेस करायचं आहे कोणतं असू शकतं या ठिकाणी आणि कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 25वा, जनहित याचिकेद्वारे PIL न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली सर्वप्रथम वापरली? तर बघा आपले ऑप्शन आहेत 1978, 1979, 1980 आणि 1981. तर बघा 25वा प्रश्नाचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी 1979. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण संपूर्ण 25च्या 25 पैकी प्रश्न आपण या ठिकाणी बघितले आहेत GKचे. तर अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील येणाऱ्या काळात तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण अशी सिरीज सुरू केली आहे जी येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बनवणार आहोत. संभाव्य प्रश्नपत्रिका असेल, IMP प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा IMP वन लाइनर असतील किंवा असे खूप महत्त्वाचे काही पॉईंट असतील जे परीक्षेच्या दृष्टीने खूप तुम्हाला फायद्याचे ठरतील. अशा टॉपिकचे आपण या ठिकाणी व्हिडिओ कंटिन्यू आपल्या चॅनलवर टाकत असणार आहेत, जेणेकरून जे पण मुलं परीक्षा देत असतील त्यांचा पुढे जाऊन खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर नक्की चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कोणती शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगत चला. थँक्यू.